लाडक्या बहिणींची खरोखर लॉटरी लागली असं म्हणायला हरकत नाही, कारण लाडकी बहीण योजनेचा हप्ता म्हणजे 23वा हप्ता आजपासून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. 1 तासापूर्वी तुम्हाला मेसेज आला असेल, 1500 रुपयाची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा झालेली असेल. 16 जिल्ह्यांमध्ये याची सुरुवात झालेली आहे. 3000 रुपये प्रमाणे देखील हप्ता जमा होतोय. तर काही बहिणींना मे महिन्याचा हप्ता आणि जून महिन्याचा हप्ता एकत्र जमा केला जात आहे, तर काही बहिणींना फक्त 1500 रुपये प्रमाणे मेसेज आलेला आहे. आता नेमकं कोणत्या बहिणींना 1500 रुपये जमा झाले, कोणत्या बहिणींना 3000 रुपये जमा झाले, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये जमा झालेले आहे, त्या जिल्ह्यांची नावं मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. कारण भरपूर दिवसापासून बहिणी वाट पाहत होते की लाडकी बहीण योजनेचा हप्ता सुरू झालेला आहे, तर आता हप्ता कधी मिळणार आहे. तर तुम्हाला माहित आहे की आजपासून म्हणजे आज तारीख आहे 12 जून, 12, 13 आणि 14 या 3 दिवसामध्ये डेबिटी केले जाणार आहे. 3 दिवसाच्या आतमध्ये तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याची रक्कम जमा होणार आहे आणि त्यानंतर 3 दिवसानंतर तुम्हाला जून महिन्याचा हप्ता देखील जमा होणार आहे. तर काही बहिणींना जून महिन्याचा हप्ता देखील जमा होताना आपल्याला दिसून येत आहे, कारण 1500 रुपयाचा मेसेज सर्वात अगोदर त्यांना आलेला आहे, तो म्हणजे मे महिन्याचा. त्यानंतर परत त्यांना एक मेसेज आलेला आहे, तो जून महिन्याचा हप्ता असणार आहे. म्हणजे 23वा हप्ता हा मे महिन्याचा आणि 24वा हप्ता हा जून महिन्याचा असणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला 3000 रुपयाचा मेसेज आला असेल. पण ज्या बहिणींना 1500 रुपयाचा मेसेज आलेला आहे, तर लवकरच त्यांना देखील दुसरा एक मेसेज येणार आहे 1500 रुपयाचा, तो म्हणजे जून महिन्याचा. कधी काय होतं की लाडकी बहीण योजना जी आता पैसे वाटप होतात, तर 3 दिवसाचा कालावधी लागतो. 3 दिवस म्हणजे डेबिटीच्या माध्यमातून, कारण पूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत, तर 36 जिल्ह्यांमध्ये एकत्र डेबिटी केले जात नाही. तर 12 जिल्ह्यांची यादी येते. तर सर्वात अगोदर आज या 12 जिल्ह्यांची यादी आलेली आहे, जी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. तर या 12 जिल्ह्यांमध्ये 1500 रुपये मे महिन्याचे जमा होणार आहे आणि याची सुरुवात झालेली आहे. जोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तोपर्यंत याची सुरुवात झालेली आहे. आजपासून म्हणजे 12 जून पासून आजपासून याची सुरुवात झालेली आहे. तर या 12 जिल्ह्यांपैकी तुम्ही राहत असाल तर तुमच्या खात्यामध्ये नक्कीच रक्कम जमा झाली असेल. आणि जर तुम्ही या 12 जिल्ह्यांपैकी राहत नसाल तर तुम्हाला उद्या जमा होणार आहे आणि पूर्ण 36 जिल्ह्यांमध्ये 3 दिवसांमध्ये पूर्ण होणार आहे. आता उरलेला प्रश्न की लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता जमा होतोय तो कशा पद्धतीने जमा होतोय. तर या योजनेसाठी ज्यावेळेस योजना सुरू झाली त्यावेळेस 2,45,00,000 योजनेसाठी पात्र होते. म्हणजे 2,45,00,000 बहिणींनी फॉर्म भरला होता, पण यामध्ये आता 80,00,000 लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत. संख्या खूप मोठी आहे, कारण 80,00,000 बहिणी अपात्र जर झाले तर या योजनेसाठी आता फक्त जवळपास 1,30,00,000 किंवा 1,35,00,000 लाडक्या बहिणीस पात्र आहेत. तर यामध्ये तुम्ही आता पात्र आहात की अपात्र आहात ते तुम्ही कसं चेक करू शकता. तर सर्वात सोपा पर्याय बघा, लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला कसं कळेल. जर तुम्हाला मार्च महिन्याचा हप्ता किंवा एप्रिल महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झाला असेल रेग्युलर प्रमाणे, मार्च महिन्याचा हप्ता जमा झाल्यानंतर तुम्हाला एप्रिल महिन्याचा हप्ता जर जमा झाला असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात. म्हणजे तुम्हाला आता मे महिन्याचा आणि जून महिन्याचा हप्ता नक्कीच जमा होणार आहे. पण जर मार्च महिन्याचा हप्ता तुमचा जमा झाला नसेल, एप्रिल महिन्याचा हप्ता तुमचा जमा झाला नसेल, तर कदाचित तुमचं नाव सुद्धा अपात्र बहिणीच्या यादीमध्ये आलं असेल. कारण KYC व्हेरीफाय केल्यानंतर या 2 महिन्याची रक्कम ज्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे, म्हणजे मार्च महिन्याचा आणि एप्रिल महिन्याचा जर जमा झाला आहे तर त्या बहिणी पात्र मानले जात आहे. आणि ज्या बहिणीच्या खात्यामध्ये 2 महिन्याची रक्कम जमा झाली नाही त्या बहिणी अपात्र समजू शकता. कारण या योजनेसाठी जे जे निकष लागू केले होते त्या सर्व नियमांमध्ये या बहिणी बसल्या नाही, म्हणून त्या बहिणी अपात्र झालेल्या आहे. आणि ज्या बहिणी या योजनेसाठी पात्र आहेत त्या बहिणी या निकषामध्ये बसलेल्या आहेत, त्याच बहिणींना रक्कम जमा केली जात आहे. योजनेसाठी कोणकोणती पात्रता होती तुम्हाला माहीतच आहे. भरपूर तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील की गव्हर्नमेंट कोणी सरकारी नोकरी नकोय, टॅक्स भरत नसतावा, त्यामध्ये 4 व्हीलर नकोय, तर एका कुटुंबातील 2च महिला लाभ घेऊ शकतील, 3 महिला लाभ घेऊ शकणार नाही, असा वेगवेगळे त्यांनी नियम लावलेले होते. तर या सर्व नियमांना ज्या पात्र आहेत त्याच बहिणींना भेटतील आणि ज्या बहिणी अपात्र झाले त्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार नाही. तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींची जी संख्या ही कमी करण्यात आलेली आहे. आणि तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला नक्कीच 23वा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि या 12 जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तरच तुम्हाला हप्ता जमा होणार आहे. तर या 12 जिल्ह्यांची नाव मी तुम्हाला वाचून दाखवतो. तुम्ही जर या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. तर बघा, अशा प्रकारे या जिल्ह्यांची नावं आलेली आहे. तर सर्वात पहिला जिल्हा येतो यवतमाळ जिल्हा.
यवतमाळ जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असाल तर तुमच्या खात्यामध्ये मे महिन्याची रक्कम आणि जून महिन्याची रक्कम एकत्र जमा होत आहे. 3,000 रुपयाचा तुम्हाला मेसेज येणार आहे. सर्वात अगोदर 1,500 रुपयाचा मेसेज तुम्हाला येणार आहे मे महिन्याचा आणि जून महिन्याचे 1,500 रुपयाचा मेसेज तुम्हाला येणार आहे. असं एकत्र 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये आज तारीख 12 जून 2026 पासून सुरू झालेला आहे. यवतमाळमध्ये राहत असाल तर कमेंटमध्ये सांगा. सातारामध्ये तुम्ही राहत असाल तर सातारावाल्यांसाठी पण आनंदाची बातमी आहे, कारण आज सकाळी सातारामध्ये भरपूर बहिणींना मेसेज आलेला आहे आणि ज्या बहिणींना मेसेज आला नाही त्यांच्या अकाउंटमध्ये रक्कम जमा झालेली आहे. याची चर्चा सुरू झालेली आहे. आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही कमेंट सुद्धा पाहू शकता की कोणाला पैसे जमा झाले, कोणाला पैसे जमा झाले नाही. तुम्हाला जमा झाले तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये लिहा की सर आम्हाला पैसे जमा झाले. नाही जमा झाले असेल ते सुद्धा लिहा आणि जिल्ह्यांची नावं देखील लिहा, कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा झालेले आहे. सातारामध्ये भरपूर बहिणींचे कमेंट आलेले आहे. अमरावतीमध्ये भरपूर बहिणींचे कमेंट आलेले आहे की सर आम्हाला पैसे जमा झालेले आहेत. आमच्या खात्यामध्ये 1,500 रुपये मे महिन्याचे आणि जून महिन्याचे 1,500 रुपये जमा झालेले आहेत. तर अशा प्रकारे या 3 जिल्ह्यांपैकी तुम्ही राहत असाल तुमच्या खात्यामध्ये देखील रक्कम जमा झाली असेल. पुढे जिल्ह्यांचे नावं इथं पाहू शकता तुम्ही. नागपूरमध्ये देखील रक्कम जमा झालेली आहे 1,500 रुपये मे महिन्याचे आणि जून महिन्याचे 1,500 रुपये. पुण्यामध्ये तुम्ही राहत असाल तर पुणेवाल्यांसाठी पण आनंदाची बातमी आहे. पुण्याला देखील 1,500 रुपये जमा झालेले आहेत. मे महिन्याचे 1,500 रुपये आणि जून महिन्याचे 1,500 रुपये. नाशिकवाल्यांसाठी तर अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण नाशिकला आज सकाळपासून भरपूर बहिणींचे कमेंट येत आहे की सर आम्ही नाशिक जिल्ह्यात राहतो, आम्हाला 1,500 रुपये मे महिन्याचे जमा झालेले आहेत. तर मे महिन्याची रक्कम जमा झाल्यानंतर तुम्हाला जून महिन्याची रक्कम देखील जमा केली जाणार आहे. आज संध्याकाळपर्यंत देखील तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. तुम्ही जर नाशिकमध्ये राहत असाल तर तुम्ही सुद्धा कमेंट करू शकता तुम्हाला हप्ता जमा झाला की नाही. संभाजीनगरमध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. संभाजीनगरलाही पैसे जमा होत आहे. नागपूरमध्ये राहत असाल तर नागपूरमध्ये पैसे जमा होत आहे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर जळगाववाल्यांसाठी पण आनंदाची बातमी आहे, कारण आज सकाळपासून मे महिन्याचा हप्ता आणि जून महिन्याच्या हप्त्याची रक्कम एकत्र जमा केली जात आहे. तर जळगावहून भरपूर बहिणींचे कमेंट आलेले आहे की सर आम्हाला पैसे जमा झाले आहे. नागपूरमधून पण पैसे मेसेज आलेले आहे की पैसे जमा झालेले आहे. तर अशा प्रकारे या 3 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर कमेंटमध्ये सांगा. आता शेवटचे 3 जिल्हे म्हणजे आज डीबीटीच्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणारे त्यातील 3 जिल्ह्यांची नावं आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि नंदुरबार. अशा या 3 जिल्ह्यांमध्ये देखील मे महिन्याची रक्कम 1,500 रुपये आणि जून महिन्याची रक्कम 1,500 रुपये या जिल्ह्यांमध्ये सुद्धा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. लाडकी बहीण योजना, लाडक्या ताईंनो आनंदाची बातमी म्हणजे 2 हप्त्याची रक्कम एकत्र जे तुमच्या खात्यात जमा होत आहे. तर सर्वात अगोदर मे महिन्याची रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल 1,500 रुपये. त्यानंतर जून महिन्याची रक्कम जमा होणार आहे. एकत्र जरी म्हटला तरी एकत्र 3,000 रुपयाचा मेसेज तुम्हाला येणार नाही. तुम्हाला सर्वात अगोदर 1,500 रुपयाचा मेसेज येणार आहे, तो म्हणजे मे महिन्याची रक्कम असणार आहे आणि त्यानंतर जो दुसरा मेसेज येणार आहे तो तुम्हाला जून महिन्याची रक्कम असणार आहे. म्हणजे 23वा हप्ता आणि 24वा हप्ता असं तुम्हाला पैसे दिले जाणार आहे. आजपासून याची सुरुवात म्हणजे 12 जून पासून याची सुरुवात झालेली आहे. तर याला 12, 13 आणि 14 अशा 3 दिवसामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप सुरू झालेला आहे. तर अशा प्रकारे जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे. आता सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची जी बातमी आलेली आहे त्या बातमीकडे आपण वळूया, कारण लाडकी बहीण योजनेसाठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे.